सर्वांना नमस्कार. निकिताजी, झबियाजी, आमचे गंजाने सर, राहुल आणि तुमची सगळ्यांची टीम. मला असं वाटतं की आम्ही खूप अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात असतो जिथे मेरिट आलेली माणसं असतात, जिथे त्यांचे सत्कार होतात वगैरे. पण अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे की जिथे नाईट स्कूलसाठी तुम्ही सगळे एवढ्या प्रमाणामध्ये आलेला आहात आणि अतिशय सुंदर एक प्रोजेक्ट घेऊन मासूमनी ह्या लिडरशिप अकॅडमीचं उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. माझ्यासाठी व्यक्तिशः अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी प्रथमतः मासूमचं, तुमच्या संस्थेचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो की एवढ्या पवित्र कामामध्ये तुम्ही सगळेजण जोडल्या गेलेला आहात. मला असं वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप वर्ष आम्ही काम करतो. आता गेली जवळजवळ 2 दशकं मी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण बोलतो तेव्हा लोक मेरिटबद्दल बोलतात. लोक ह्याच्याबद्दल बोलतात की किती पर्सेंटेज तुम्ही आणले, ते हे बघतात की तुमचं कुठल्या शाळेतली मुलं किती पर्सेंटेजनी पुढे गेलेली आहे. पण जेव्हा हे सगळं होत असताना जेव्हा नाईट स्कूलमध्ये शिकणारा एक मुलगा एक 98% मुलाबरोबर त्याचा फोटो जेव्हा येतो ना, त्यावेळेस मला खूपच अभिमान वाटतो. त्याचं कारण असं आहे की माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कितीतरी विद्यार्थी माझे मित्र आहेत की जे नाईट स्कूलमधनं आलेले आहेत. इव्हन मुंबई विद्यापीठामध्ये, माझ्या मुंबई विद्यापीठामध्ये मी अनेक काही मित्रांशी मी बोलत असताना मला यांच्याशी, गंजाने सरांशी ओळख झाल्यानंतरचा प्रसंग सांगतो. मी सांगितलं असं काहीतरी आमचं चाललंय विचार. तर मला 2 प्राध्यापक आमच्या मुंबई विद्यापीठामधले, हे तिथे प्राध्यापक आहेत पण ते नाईट स्कूलमधनं शिकून पुढे आलेले आहेत आणि ते इतर लोकांशी अतिशय सुंदर कॉम्पिटिशन करतायत. फार एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो तुम्हाला. मी SNDT विद्यापीठाचा डिस्टन्स एज्युकेशनचा डायरेक्टर होतो. तर ते तिथे जात असताना विद्यार्थिनी म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या वगैरे. तर सबसे छोटी जो मेरी स्टूडेंट थी वो 74 ईयर ओल्ड थी. वो भी मेरी स्टूडेंट थी, उसकी लड़की भी थी और उसकी नाती भी थी जो मेरी स्टूडेंट थी. तो जब मैं बात कर रहा था इन लोगों से तो उन्होंने बोला कि कैसे, उनका मोटिवेशन क्या होता है. तो एक लड़की ने मुझे बोला कि सर, जब मैं रात को स्टडी करना चाहती हूँ तो मेरे हस्बैंड को रूम में, बेडरूम में मेरा लाइट नहीं चाहिए होता है. जब मैं बाथरूम में जाती हूँ तो वो बोलता है उधर से उससे प्रकाश आता है, सो वो भी मत करो. टॉयलेट के अंदर सीट के ऊपर बैठ के फिर बाथरूम बंद करके वो लेडी पड़ी थी और वो पूरे SNDT विश्वविद्यालय में टॉप हुई थी इंग्लिश लिटरेचर. मैंने उसको पूछा कि ये कहाँ से प्रेरणा मिलती है, तो उसने मुझे बोला था कि सर मैं नाइट स्कूल की लड़की हूँ. मुझे लगता है कि इतना बड़ा आश्चर्य हम कहेंगे ये यहाँ पे होते आ रहा है. खाली सवाल ये है कि हम लोग कभी जाके देखते नहीं है कि क्या हो रहा है. दूसरी बात इम्पोर्टेंट कि पूरे मुंबई यूनिवर्सिटी, मुंबई के इलाके में वी हैव सीन कि काफ़ी स्कूल्स हैं. काफ़ी स्कूल में मैं खुद जा चुका हूँ और मैंने देखा है कि सिचुएशन इतनी जो अच्छी होनी चाहिए उतनी नहीं है. जैसे म्यूनिसिपल स्कूल में देखते हैं तो जितनी फैसिलिटीज़ है, जितना एडमिनिस्ट्रेशन के ऊपर पैसा खर्चा होता है या तो रिसोर्सेज के ऊपर खर्चा होता है, उससे बहुत ही कम खर्चा तो अपने नाइट स्कूल पे होता है. इमेजिन करो कि जितना होता है वहाँ पे अगर उतना भी खर्चा इसमें करेंगे ना तो नाइट स्कूल विल बी मच बेटर दैन द PMC स्कूल. मैंने देखा है काफ़ी जो टीचर्स हैं जो मेरे से कांटेक्ट में है, मेरे स्टूडेंट्स रह चुके हैं, वो बोलते हैं कि हमारा मोटिवेशन कुछ नहीं, जाना है, अंगूठा लगाना है, यानी वो मशीन आ गई ना अभी, बायोमेट्रिक मशीन, उसका अंगूठा लगाना बोलते हैं. अंगूठा लगाना है बस. कुछ पढ़ाओ, नहीं पढ़ाएंगे तो भी कौन पूछता है, नहीं पढ़ाएंगे तो भी कौन पूछता है, ये है. लेकिन मैंने देखे कई नाइट स्कूल के टीचर्स, हेडमास्टर्स मैंने खुद देखे हैं, वो दे गो देयर कि कमिटमेंट के तौर पे जाते हैं. तो मुझे लगता है कि ये जो कमिटमेंट है ना 100 गुना ज़्यादा आपके टीचर्स में या तो हेडमास्टर्स में है. इसीलिए मुझे लगता है कि मुझे बहुत अच्छा लगता है. तीसरी बात कि लीडरशिप एकेडमी शुरू करके आपने बहुत बड़ा काम किया है, क्योंकि जिनके पास है उनके लिए तो नोडल ट्रेनिंग सेंटर्स है, ये है वो है. कई ट्रेनिंग हम लोग कर चुके हैं उनके टीचर्स के, प्रिंसिपल टीचर्स के, हेडमास्टर्स के, उनके एडमिनिस्ट्रेटर्स के, डिस्ट्रिक्ट जो ऑफिसर्स होते उनके. पण लिटरली मराठीत जर सांगायचं ना तर अक्षरशः डोक्यावरनं पाणी जातं. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेली वाय. पुणे में हम लोग ट्रेनिंग कर रहे थे
और उसमें क्या देखा हमने, बिल्कुल मोटिवेशन लेवल 0 है। तो वही लोग टीचर्स ट्रेनर बोल के आ रहे थे। हमने आई गॉट वेरी वेरी फ्रस्ट्रेटेड। मैंने बोला कि अरे इतने बड़े पैमाने के प्रोग्राम किया है इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन में, इतने सारे लोग कहाँ से आ रहे हैं, हम लोग हमारा टाइम दे के आ रहे हैं, लेकिन आपका मोटिवेशन क्यों है? उन्होंने बोला सर हम तो अभी बहुत सीनियर टीचर है, हमारी रिटायरमेंट आ चुकी है, अभी हमको क्या लेना देना। दिस इज द मोटिवेशन लेवल ऑफ सो कॉल्ड शिक्षा चलाने वाले जो है ना पहिये, चाकं म्हणतो ना आपण, शिक्षणाची चाकं असं आहे। मला असं वाटतं की जिथे खऱ्या अर्थाने आपल्या मराठीत म्हण आहे की दान पण सत्पात्री असावं, जिथे ज्या दानाचा उपयोग होतो, ज्या प्रयत्नाचा उपयोग होतो, तिथे जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे। आणि म्हणून ही जी अकॅडमी तुम्ही सुरू केली, लिडरशिप अकॅडमी, त्याचं महत्त्व ते आहे। इथे मला असं वाटतं की बाकी संशोधन होईल, चांगल्या कुठल्या केस स्टडीज वगैरे तुम्ही जे म्हणाला तेही होतील। ते होत असतानाच मला असं वाटतं की इथे काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं जे काम आहे ते घडवण्याचं काम माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं, ज्याला सरांनी कॅपॅसिटी बिल्डिंग असं म्हटलेलं आहे। आणि ती कॅपॅसिटी होत असताना मला असं वाटतं की कुठल्याही पातळीवरती मासूमला असं वाटलं की आमचं राजीव गांधी अध्ययन केंद्र आहे, त्या केंद्राचा काही उपयोग होऊ शकेल, आम्हाला खूप आनंद होईल, आम्ही अभिमानाने आपल्या समोर असू, आपल्या बरोबर असू, काम करू। आजच तुम्हाला फार इंटरेस्टिंग आहे, इट्स अ प्रिविलेज डे फॉर मी बेसिकली, क्योंकि आज ही हमने MSW कोर्स का अनाउंसमेंट कर चुका है, एडमिशन आज ही शुरू किया है और आज आषाढ़ी एकादशी है। ऑल इन महाराष्ट्र हम लोग विठ्ठल को बहुत मानते हैं, विठ्ठलाने एकदा आशीर्वाद दिला म्हटल्यानंतर काही खरं नसतं। त्याच्यामुळे जसा तुमच्या अकॅडमीचा शुभमुहूर्त झाला तसा आमच्या MSW कोर्सचा पण शुभमुहूर्त झाला। आणि हा MSW कोर्स मुंबई विद्यापीठाच्या 160 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सुरू झाला। मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की काही चमत्कार करणारे, क्रांती करणारे लोक असतात, ते लोक आपल्या सामान्यातलेच असतात। देव म्हणजे कोण? शेवटी मी म्हणतो की आपल्यातली माणसं, जे चांगला सहृदयी तो देव। माझ्या दृष्टीने देवाची तीच व्याख्या आहे। तर मला असं वाटतं की आजच्या अतिशय चांगल्या दिवशी छानपैकी याचं उद्घाटन झालेलं आहे, आम्हाला ह्याचा आनंद आहे, आम्ही तिथे त्याच्यामध्ये सहभागी आहोत आणि हे कार्यक्रम नक्की यशस्वी होणार आहे। तर MSWच्या आमच्या 60 विद्यार्थी आमच्याकडे असतील, आमच्या माझे सहकारी प्रवीण आणि आम्ही आहेत समोर बसलेले। आजच सांगताना त्यांना सांगितलं की प्रायोरिटी एरियाज काय काय असतील आमच्या विद्यार्थ्यांकडून, प्रत्यक्ष संशोधन करण्यासाठी ना, संशोधन तर होईलच, पण ते करत असताना आम्ही म्हटलं प्रायोरिटी एरियामध्ये जशा आदिवासी, भटके विमुक्त, महिला, पीडित महिला, हे करत असतानाच आमचा पहिला प्रायोरिटी एरिया हा नाईट स्कूल असणार आहे। आणि मला असं वाटतं की प्रेरणा ह्या मंडळींच्या, माझ्याबरोबरच्या काही मीटिंग्समध्ये ही मंडळी सगळी, राहुल सर, मॅडम आल्या होत्या, आणि तेव्हा मला असं वाटतं की त्याची जी ग्रॅव्हिटी म्हणतो ना, असं वाटतं की नाही आता खरं करायला पाहिजे काहीतरी, ते मला असं वाटतं करायला पाहिजे। आणि मी सांगतो आदिवासी भागामध्ये मी भरपूर वर्ष काम केलेलं आहे, आदिवासी लोकांच्या शिक्षणाचं काम। आता मी कार्यकर्त्याची डायरी म्हणून एक पुस्तक लिहिलं, त्याच्या मुखपृष्ठावरती म्हशीच्या पाठीवरती अबकड लिहून मी जी शिक्षणाची सुरुवात केली होती 20 वर्षाच्या पूर्वी, त्याचं चित्र मी मुद्दाम दिलेलं होतं, ते एका आदिवासीच्या मुलांनी लिहिलेलं ते होतं। एवढी प्रेरणा त्याच्यामध्ये आहे। तर मला असं वाटतं असे अनेक चांगले चांगले प्रयोग आपल्याकडे झालेले आहेत, तसे प्रयोग व्हावेत। आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही एवढं सुंदर काम करता, तुम्ही सगळ्यांनी लिहायला पाहिजे हो, म्हणजे ते आहेत बघा छापायला तिथे, पण तुम्ही ते अनुभव असतात। आता अनेक वेळा असं असतं की घरामध्ये दिवसभर भानगडी कटकटी चालू असतात, स्लम मध्ये राहणारी मुलं आहेत, घरामध्ये मोटिवेशन नाही, एका 10 बाय 10च्या रूम मध्ये टीव्ही चालू असतो, कोणाला टीव्ही बघायचा असतो, कोणाला आणखी गेम खेळायचे असतात। अशा कटकटीच्या स्थितीमध्ये बाहेरचं पण वातावरण फार काही चांगलं नसतं, गटारं तुंबलेली असतात, विवंचन एक नाही 1000 विवंचन आहे। अशा अवस्थेमध्ये त्या मुलाला शाळेत यायला वाटणं हेच फार खरं म्हणजे तुमचं नशीब आणि आमचं नशीब समजायचं की ते शाळेत येत आहेत। शाळेत आल्यानंतर त्यांना त्यांचा इंटरेस्ट टिकवून ठेवणं ही किती मोठी तारेवरची कसरत तुम्ही लोक करताय। मला असं वाटतं एक तुम्ही हे जरी केलं ना की कसं तुम्ही मुलांना ते 2-3 तास ते पकडून ठेवता शाळेमध्ये, म्हणजे फिजिकली आपण करत नाही, आमच्या काळात मास्टर लोक करायचे, बांधूनच ठेवायचे। मला असं वाटतं की आम्ही ते शिकलो त्याच्यामुळे कदाचित, म्हणजे एक तर शिकतात नाही तर हुकतात, तर ते शिकण्याचं ते झालं त्याचं कारण मास्टर लोक आमचे तेवढे करारी होते। तर तुम्ही आता तर सगळं राईट टू एज्युकेशन आल्यामुळे तुम्हाला छडी पण नेता येत नाही, त्याच्यामुळे आता प्रेमानेच बोलायचं, दुसरा काही पर्याय नाही, कोंबडा पण करता येत नाही, घोडा पण करता येत नाही। तर ह्या स्थितीमध्ये तुम्ही त्या सगळ्या मुलांना अतिशय छानपैकी बांधून ठेवता,
त्यांचं मनोरंजन करता. साने गुरुजींसारखे आम्हाला माहिती आहे तुमच्यामध्ये आधुनिक साने गुरुजी भरपूर असणार आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की साने गुरुजी नंतर शिक्षकांनी केलेले एक्सपेरिमेंट्स अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये लिहू शकणारे किंवा लिहिणारे मास्टर लोक आपल्याला दिसत नाही, आणि असतील तर कदाचित त्यांना उजेडात आणणारे कदाचित प्रकाशक नाही. मला असं वाटतं की आमची मंडळीची ती जास्त जबाबदारी आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही खरंच शिक्षकांनी छानपैकी लिहावं तुमचे एक्सपेरिमेंट्स. ते ही मंडळी आहेतच, ते करतील मदत. त्याच्यासाठी जर पब्लिश वगैरे करण्यासाठी काही मदत लागली तर आमच्यासारखी मंडळी आहोत, आम्ही ते करू. कारण 7-8 पुस्तकं लिहिल्यामुळे आता त्याची सवय झालेली आहे, तेही आम्ही करू. पण मला असं वाटतं की तुमचे सगळे प्रयत्न एकत्र येऊ द्या. आणि नाईट स्कूल जसं मॅडम म्हणाला की एक दडपण आहे की सुरू होणार, बंद होणार, काय होणार नाही. मी सांगतो तुम्हाला, कुठलीही गोष्ट सुरू करण्यासाठी खूप अवघड असते, ती बंद करणं एवढी सोपी नसते. आणि आपण लोकशाही देशामध्ये आहोत, म्हणून मी यांना सांगत होतो की संशोधन का महत्वाचं असतं. संशोधन याच्यासाठी महत्वाचं असतं की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी असतील, एवढे तुमच्यासारखे कोणी शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, प्रशासक असतील, आणि एवढ्या सगळ्या लोकांना डावलून एक निर्णय घेण्यासाठी आपण काही मुघल राज्यामध्ये राहत नाही आहोत. आपण इथे राहतो लोकशाही देशामध्ये. आणि असे जर काही प्रयत्न झाले तर लॉजिकली अतिशय त्याला व्यवस्थित अभ्यासपूर्ण त्याला कसं झगडा द्यायचा याच्यासाठी आमच्यासारखी डोकी पण तुमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका. असाच वेळ आला तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि ते प्रश्न मागे. मला त्याची चिंता नाही. प्रश्न आता असा आहे की एवढं सुंदर एक प्लॅटफॉर्म तुमच्याकडे निर्माण झालेला आहे, छानपैकी सगळं आहे, छान छान पुस्तकं आहेत. मी आताच हे प्रशिक्षण बघत होतो, प्रशिक्षण पुस्तिका योगायोगाने माझ्याकडे आली ती प्रशासकांसाठी. प्रशासक हा अतिशय म्हणजे नारदानंतर मला असं वाटतं की कळायला अवघड जाणारा माणूस म्हणजे कोण असेल तर प्रशासक असतो, ऍडमिनिस्ट्रेटर. फार इंटरेस्टिंग अनुभव एक असतात. आताच आमचं ऍडमिशन चालू होतं ना, आमच्या एका डिपार्टमेंटमध्ये एक बाई, मी त्या माझ्या मित्राबरोबर गेलो आणि त्यांनी सांगितलं की या पाटील सर या. आमदार कपिल पाटलांचा आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रित पाहुणे बेलकर सर, आमदार कपिल पाटील आणि खाडीलकर सर, हे मी अगोदरच सांगितलं की थोड्याशा आजच्या त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे आणि आषाढी एकादशीचा